श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. इन फिगर 3.48 पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड. इफ AX इज इक्वल टू 2 सेंटीमीटर देन फाइंड AZ. आता तुम्ही ह्या फिगरमध्ये एक्स वाय झेडमध्ये बघितलं तर काय आहे, तर AX हे अंतर आहे ते 2 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला AZ हे अंतर काढायचे आहे. ओके, आता आपण ते कसे फाइंड करायचे ते बघूया. आता ह्या फिगरमध्ये तुम्ही बघितलं तर पॉइंट A हा काय आहे, तर बायसेक्टर आहे XYZ चा. ओके, पॉइंट A lies on the bisector of angle XYZ. आणि तुम्ही अँगल बायसेक्टर थेरमनुसार जर बघितलं तर A आहे हा इक्विडिस्टन्स असतो, म्हणजे AX आणि AZ हे अंतर काय सेम असतं. कोणत्याही अँगलच्या कोणत्याही पॉईंटवरती हा बायसेक्टर असतो तो काय असतो, इक्विडिस्टन्स असतो. ओके, त्यामुळे आता कसं होतंय बघा, तर देअरफॉर A इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ काय अँगल XYZ. का तर अँगल्स बायसेक्टर थेरमनुसार. ओके, देअरफॉर काय होणार आहे, AX इज इक्वल टू AZ होणार आहे. AX इज इक्वल टू AZ, राईट. आणि आपल्याला AX दिलेला आहे 2 सेंटीमीटर. AX इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, का तर आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. ओके, आणि देअरफॉर त्यामुळे AZ ही किती होणार आहे, 2 सेंटीमीटर, राईट. क्वेश्चन नंबर 2. इन फिगर 3.49 अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्री सेगमेंट PT परपेंडिक्युलर रे ST आणि सेगमेंट PR परपेंडिक्युलर रे SR and segment PR congruent segment PT. Find the measures of angle RSP. State the reason for your answer. आता ह्या फिगरमध्ये RST 56 दिलेलं आहे. RST म्हणजे हे अँगल आहे 56 दिलेलं आहे आणि सेगमेंट PT म्हणजे हे सेगमेंट PT आहे परपेंडिक्युलर रे काय ST ला, राईट. आणि सेगमेंट PR आहे परपेंडिक्युलर रे SR ला. आणि सेगमेंट PR म्हणजे सेगमेंट PR आणि सेगमेंट PT आहे काय आहेत, एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल आहेत. आणि आपल्याला RSP काढायचं आहे. RSP आता आपण ओरलीही सांगू शकतोय बघा. आता हे RST हे किती 56 आहे आणि हे तुम्ही बघितलं तर अँगल बायसेक्टर थेरमनुसार हे काय परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे हे काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. तसेच अँगल ही काय कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे हे 56 RST हे 56 होत आहे. त्यामुळे आपल्याला काय RSP काढायचं आहे. तर त्याच्या हाफ केलं की RSP येते. ते आपण आता मेथड वाईज कसं लिहायचं ते बघूया. फर्स्ट आपण काय गिवन जे दिलेलं आहे ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. म्हणजेच काय, आता बघा, सेगमेंट PT परपेंडिक्युलर रे ST. ओके, आणि काय सेगमेंट PR परपेंडिक्युलर रे SR. ओके, आणि आपल्याला का तर हे गिवन आपल्याला दिलेलं आहे. आणि सेगमेंट काय आहे, सेगमेंट PR कॉन्ग्रुएंट सेगमेंट PT आणि PR, त्यामुळे काय होणार आहे, PR सेगमेंट PR इज इक्वल टू PT होणार आहे, राईट. हे काय आपल्याला आता गिवन दिलेलं आहे.
ओके, देअरफोर काय होतंय बघा आता, पॉइंट P is equidistance from the sides of angle कोणता, तर TSR, राईट, TSR हा पॉइंट P आहे, तो इक्विडिस्टन्स आहे. देअरफोर पॉइंट P lies on the bisector of angle TSR, आणि हे कोणत्या थेरमनुसार, तर अँगल बायसेक्टर थेरमनुसार, बायसेक्टर थेरम, राईट. आणि देअरफोर आता आपल्याला RST किती दिलेला आहे, RST इज इक्वल टू 56 डिग्री दिलेला आहे, राईट. आणि त्यामुळं काय होत आहे, RSP अँगल RSP इज इक्वल टू हाफ ऑफ RST. देअरफोर किती होणार आहे RSP, RSP इज इक्वल टू हाफ ऑफ RST म्हणजेच किती, 56 डिग्री, राईट. आणि आता बघा आपण भाग घालवा, 2 1 2, 2 2 4, 1 राहिले, आणि 2 6 2 8 16, म्हणजेच अँगल RSP किती आला, अँगल RSP इज इक्वल टू 28 डिग्री. ओके. क्वेश्चन नंबर 3, in triangle PQR, PQ is equal to 10 cm, QR is equal to 12 cm, PR is equal to 8 cm. Find out the greatest and the smallest angle of the triangle. आता तुम्ही बघितलं तर मी एक रफ डायग्राम इथं काढून घेतलेली आहे. PQR इथं आपल्याला PQ दिलेला आहे 10 cm, आणि QR आहे 12 cm, आणि PR आहे 8 cm. तर आपल्याला ह्याच्यामधलं ग्रेटेस्ट सगळ्यात अँगल कोणता आहे तो काढायचा आहे, आणि स्मॉलेस्ट अँगल आहे तो काढायचा आहे. तुम्हाला हे माहीत असेल की म्हणजे ग्रेटेस्ट साईडच्या जो अपोजिट अँगल असतो तो सगळ्यात मोठा असतो. ह्याच्यामध्ये ग्रेटेस्ट साईड कोणती आहे, तर QR आहे. QRच्या अपोजिट साईडचा अँगल कोणता, तर P येणार आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा अँगल होणार आहे. ओके. आता बघा, फर्स्ट आपण जे गिवन दिलेलं आहे ते लिहूया. ओके, म्हणजेच आता PQ इज इक्वल टू किती, 10 सेंटीमीटर, नंतर QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, PR इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. ओके. आणि नंतर देअरफोर काय होणार आहे, सगळ्यात मोठी साईड कोणती आहे, तर QR. ओके, QR सगळ्यात मोठी साईड आहे. नंतर त्याच्यानंतर कोणती, PQ येणार आहे, PQ, आणि नंतर कोणती येणार आहे, तर PR येणार आहे. ओके, नंतर PR येणार आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा अँगल बघा आता QRच्या समोरचा अँगल कोणता आहे, P, म्हणजे हा अँगल सगळ्यात मोठा होणार आहे, राईट. म्हणजेच अँगल PR हा सगळ्यात मोठा अँगल होणार आहे. त्याच्यानंतर आता PQच्या समोरचा अँगल म्हणजेच PRQ, अँगल PRQ हा अँगल येणार आहे. आणि त्याच्यानंतर कोणता, तर PRच्या समोरचा अँगल म्हणजेच हा अँगल, म्हणजेच PQR, अँगल PQR हा सगळ्यात काय स्मॉलेस्ट अँगल येणार आहे, राईट. तर हा कोणत्या थेरमनुसार, तर अँगल्स अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर, ह्यानुसार काय येणार आहे, तर हा सगळ्यात ग्रेटर अँगल येणार आहे आणि हा सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल येणार आहे, राईट. देअरफोर अँगल QPR इज द ग्रेटेस्ट
अँगल अँड स्मॉलेस्ट कोणता आहे अँगल PQR. अँगल PQR इज द काय स्मॉलेस्ट angle. Right? Question number 4. In triangle FAN, angle F is equal to 80 degree, angle A is equal to 40 degree. Find out the greatest and the smallest side of the triangle. State the reason. मी आता इथं एक काय रफ डायग्राम काढून घेतलेली आहे. तुम्ही बघितलं तर अँगल F इथं किती 80 डिग्री आहे, अँगल A आहे 40 डिग्री आणि आपल्याला काय काढायचं आहे तर ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड काढायची आहे. त्याआधी आपल्याला काय हे हाय अँगलचं राहिलेले काय मेजरमेंट आधी काढावे लागणार आहे आणि नंतर मग आपण ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड काढूया. ओके, आता फर्स्ट बघा तर इन ट्रायंगल FAN ह्यामध्ये काय होतं आहे तर अँगल F प्लस अँगल A प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. राईट, का तर सम ऑफ द angles of a triangle is किती होतं 180 डिग्री होतं. राईट, इज 180 डिग्री. देअरफॉर बघा अँगल F किती आहे 80, अँगल A आहे 40 आणि प्लस अँगल N आपल्याला काढायचं आहे आता 180 डिग्री. 80 प्लस 40 किती होतं आहे तर 120. राईट, angle N is equal to 180. Therefore, angle N is equal to 180 minus 120. तर angle N किती होते 180 minus 120 तर 60 डिग्री. राईट, म्हणजे हा अँगल किती आलेला आहे तर 60 डिग्री आलेला आहे. राईट, आता बघा सगळ्यात मोठा अँगल आहे 80, नंतर म्हणजे F आहे आणि नंतर N आहे आणि नंतर अँगल A आहे. राईट, देअरफॉर अँगल F इज ग्रेटर दॅन अँगल कोणता N, नंतर कोणता आहे अँगल A. देअरफॉर आता काय होतंय बघा तर ग्रेटर अँगलच्या जी अपोजिट साईड असते ती ग्रेटर असते. राईट, त्यानुसार आता इथं ग्रेटर अँगल कोणता आहे तर अँगल F आहे, त्याच्या समोरची ग्रेटर साईड कोणती होणार आहे तर AN होणार आहे. राईट, देअरफॉर AN नंतर कोणतं होणार आहे तर 60 डिग्रीच्या बरोबर अपोजिट काय आहे तर FA आहे, FA. राईट, आणि त्या 40 डिग्रीच्या बरोबर अपोजिट काय होणार आहे तर FN होणार आहे, FN. राईट, का तर आता तुम्ही बघितलं तर इथं काय साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज काय ग्रेटर. ओके, आणि देअरफॉर काय होतंय बघा आता AN इज काय ग्रेटेस्ट साईड होत्या आणि FN ही काय स्मॉलेस्ट साईड होत्या. देअरफॉर AN is the greatest side and आणि स्मॉलेस्ट कोणती FN झालेली आहे and FN is the smallest side. राईट, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय 3.4 मधील क्वेश्चन 4 शिकून काय सॉल्व झाले आहेत. ह्या पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि ते जर क्वेश्चन तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.